ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. नमस्कार. आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मंडळी, एप्रिल मे महिना सुरू झाला की उन्हाच्या झळा जाणवू लागतात. त्याचप्रमाणे पाणी टंचाईच्यामुळे लोकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावतात. नदी विहिरी आटू लागतात. पाण्याच्या एका एका थेंबासाठी संघर्ष सुरू होतो आणि तेव्हा या पाण्याचं महत्त्व आपल्या लक्षात येतं आणि लक्षात येतं या पाण्याचं नियोजन करणं किती गरजेचं आहे ते. यासाठी आज आपण जलव्यवस्थापनातील उल्लेखनीय कार्य या विषयावर चर्चा करणार आहोत आणि यासाठी आज आपल्या सोबत आहेत श्रीराम पाटील सर. पाटील सरांचं आपण माहिती सांगायची झालं तर 2015 सह्याद्री कृषी सन्मान विजेते असे पाटील सर आहेत. सर नमस्कार. नमस्कार. तुमचं आमच्या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. सर मला आधी मुळात सांगा की जलव्यवस्थापन म्हणजे काय? जलव्यवस्थापन म्हणजे ज्या निसर्गाने पडलेला जो पाऊस आहे, हम्म. ज्या ठिकाणी जो पाऊस पडला त्याच ठिकाणी त्या पाण्याचं अडवून त्याच्यात जमिनीत मुरणं किंवा ज्या जमिनीत हे करणं स्थिर करणं हे महत्त्वाचं आहे. त्याला जलव्यवस्थापन असे म्हणतात. आणि त्याचा साठोपा जास्तीत जास्त वाढल्यानंतर त्या जमिनीत पाण्याची जे एक स्रोत आहे तो वाढतो आणि त्याप्रमाणे आपण त्या जलव्यवस्थापनाचं, कारण पाणी हे प्रत्येक चिडीमुंगीपासून तर माणसापर्यंत पाणी हे अत्यंत गरजवाणं हे पाणी आहे. आणि आज आपल्याला पाणी नाही मिळालं तर आपण या जगामध्ये जगू शकत नाही, उत्पादन काढू शकत नाही. म्हणून पाणी हे ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी अडवणं आणि मुरवणं हे त्याला जलव्यवस्थापन असं म्हणतात. बरोबर आहे. तुम्ही म्हणताय तसं की पाणी हे सगळ्या सजीव सृष्टीसाठी गरजेचं आहे. पाणी आपण जीवन म्हणतो. पण ही जी प्रेरणा आहे की जलव्यवस्थापनाचा जो तुम्हाला पुरस्कार मिळालेला आहे, तर ही प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? पाणी आणि त्याचा वापर कसा करावा याचे जे मार्गदर्शन आहे, महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र धुळे ट्रेनिंगसाठी हे विद्यापीठात पाठवलं आणि त्या ठिकाणी मी ते पाणी व्यवस्थापनाचं ट्रेनिंग घेतल्यानंतर मला पाण्याचं महत्त्व कळालं. त्याचप्रमाणे वॉटर मॅनेजमेंट जी एक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक राज्यामध्ये पाणी वाटप ज्या संस्था आहेत, पाण्याचं महत्त्व, पाणी कसं वापरावं, पाण्याचं नियोजन कसं करावं, अशा प्रत्येक राज्यामध्ये संस्था आहेत. तसेच आपल्या महाराष्ट्रामध्ये वॉटर मॅनेजमेंट एक जी संस्था औरंगाबाद वाल्मिक इथं आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा मी 6 दिवसाचं ट्रेनिंग माझं निवड झाली होती आदर्श शेतकरी म्हणून. आणि 6 दिवसाचं ट्रेनिंग मी तिथं घेतल्यानंतर पाण्याचं महत्त्व काय आहे ते मला कळल्यानंतर मी तिकडे त्या पाण्याकडे वळल्यानंतर, कारण आमचा जो तालुका आहे शिंदखेडा आणि धुळे जिल्हा कायम दुष्काळी तालुका आहे आणि शिंदखेडा म्हणजे आज 5 वर्ष जर असेल तर 5 वर्षातून एकच वर्ष आमचं चांगलं निघतं आणि कायम दुष्काळी तालुका राहतो. आणि त्याच्यात या दुष्काळी तालुक्यामध्ये आपण कसं उत्पादन काढावं कमी पाण्यात, आणि हे निसर्गाने शिकवलं आम्हाला की कमी पाणी पडल्यानंतर उत्पादन कसं घ्यावं हे भगवंताने आम्हाला पाण्याचा वापर शिकवण्याचं काम ट्रेनिंग भगवंताने दिलं आणि त्यापासून आम्ही उत्पादन कसं काढावं हे शिकायला मिळालं. बरोबर आहे. पण म्हणजे तुम्ही असं कुठे आदर्श तुमचा काही होता का की एखादं गाव किंवा एखादा असं तुम्ही परिसर पाहिलेला का की जिकडनं तुम्हाला ही प्रेरणा मिळाली? हे कसं आहे, मी बचपनपासून मला पाण्याचं हे होतं. माझी जी जमीन आहे लगत असल्यामुळे त्या ठिकाणी असे वन म्हणजे कोणत्याही प्रकारे पिकं घेत नव्हतं आणि ते पिकं घेण्यासाठी मला उत्पादन नसल्यामुळे मी फारच नाराज होतो. तर काय करायचं, आपण आपल्याला जमीन आहे पण त्याच्यापासून उत्पादन मिळत नाही. तर मी काय केलं, पहिल्यापासूनच मी बैलजोडी माझ्याने पहिल्याने, आता तंत्रज्ञान निघाल्यानंतर पण पहिल्याने बैलजोडीने मी
स्वतःने माझे कंट्रोल बँडिंग केले मी शेतामध्ये, अगदी छोटे छोटे तुकडे केले आणि निसर्गाचं पाणी तिथल्या तिथं जिरवल्यानंतर त्या जमिनीची गुणवत्ता वाढवली आणि ती गुणवत्ता वाढवल्यानंतर त्याचं महत्त्व मला कळालं की जर आपण जिथल्या तिथं पाणी जर जिरवलं आणि त्या पाण्यापासून जर आपल्याला चांगल्या प्रकारे जमिनीची सुपीकता वाढत असेल तर आपण नक्की हे जर प्रत्येकाला जर सांगितलं किंवा शासनाला निदर्शनाला आणलं की अशा ज्या योजना आहेत आणि या योजना जर आपण आपल्या प्रत्येक खेड्यांमध्ये जर आणल्या तर नक्कीच याचा फायदा प्रत्येकाला होईल आणि पाणी टंचाई दूर होऊ शकते. बरोबर आहे. मला असं वाटतं की तुम्ही तुमच्याशी बोलताना ही पण माहिती कळलेली आहे मला की याच्यामध्ये तुमचं गाव जे आहे, तुम्ही एक साधारण शेतकरी कुटुंबातनं तुमचा जन्म झालेला आहे आणि असं असताना हे वेगळे प्रयोग करत असताना तुमची जमीन आज तुम्ही अतिशय हिरवीगार केलेली आहे, तर ते कसं साध्य केलं तुम्ही? ते कसं आहे, ज्या अशा योजना आहेत त्या राबवल्या, ज्या टायमाला मी पूर्ण योजना म्हणजे म्हणजे डोंगराच्या जे डोक्यापासून पायथ्यापर्यंत ज्या योजना आहेत त्या हळूहळू गतिमान केल्या. पाण्यामुळे खूप पाऊस पडला, एकही पाणी पडला तर त्या गतिमान जर केल्या आणि तिथं स्टोरेज जर केलं आणि ते स्टोरेज जमिनीमध्ये कोणत्याही प्रकारे नद्या नाही आहेत आणि त्या निसर्गाने वरतून जो पाऊस पडला ते जमिनीत मुरवल्यानंतर आपल्याला जे वाहिन्या सुरू होतात त्या नद्या आपल्या जमिनीमध्ये तयार होतात आणि त्या विहिरी, आमच्याकडे कोणत्याही प्रकारे पाटस्थळ नाही आणि त्या पाटस्थळामध्ये आम्ही विहिरीतूनच जे पाणी जमिनीत मुरतं आणि त्या विहिरींना पाणी येतं आणि त्यापासूनच आम्ही त्या विहिरीपासून 1 किंवा 2 पाणी आम्हाला जर पिकाला अपूर्ण पडत असेल तर त्या पाण्याचा उपयोग आम्ही त्या पिकांना घेतो आणि नक्कीच हमखास ते पिकं घेतो. इतर जो आपला भूजल साठा आहे हा दिवसेंदिवस कमी होत चाललेला आहे. त्याला कारणं अनेक आहेत, वेगवेगळी कारणं आहेत. तर हा जो भूजल साठा कमी होत चाललेला आहे तर त्याच्यासाठी आपण ह्या जलव्यवस्थापनाची मदत होईल का? हे जे आपण जलविभागापासून आता जलयुक्त शिवार जे शासनाने काढले, बरेच पहिल्यापासूनच जे त्याच्या योजना वेगळ्या वेगळ्या होत्या आणि आता ते योजनेचे नाव आता जलयुक्त शिवार नाव झालं आणि त्या योजना आपण प्रत्येक खेड्यामध्ये किंवा प्रत्येक ग्रामीण भागामध्ये जिथं पाणलोट असेल, पाणलोट म्हणजे डोक्यापासून पायथ्यापर्यंत जे पाणलोट असेल त्याचा जर असा याचा जर उपयोग करून घेतलं, जर त्याचा असा उपयोग आहे ते कंट्रोल बंडिंग करणं, गतिमान करणं, सिमेंट बंधारे बांधणं, माती बंधारे बांधणं आणि जे जमिनीला कंट्रोल बंडिंग म्हणजे जमिनीचं जे पाणी जमिनीतल्या जमीन जिरणं त्याला जे आपण म्हणजे गतिमान जे केलं कंट्रोल बंडिंग आणि ते जर केलं तर नक्कीच त्याचा जे जमिनीचा पाण्याचा साठा वाढू शकतो तो कमी होऊ शकत नाही. पण हे जमिनीचा साठा का कमी झाला की लोकांनी अति वापर केल्यामुळे बरोबर किंवा दुष्काळी परिस्थितीमुळे तो जमीन जो पाणी पडत होतो ते नदीमध्ये वाहून निघून जायचा आणि कोणत्याही प्रकारे ते स्थिरीकरण नसल्यामुळे ते त्याला ब्रेक नसल्यामुळे ते पाणी समुद्रात चाललं जायचं म्हणून शेतकरी पाणी पडून सुद्धा दुष्काळ व्हायचा. याला कारण आपण या योजना जर राबवल्या तर नक्की दुष्काळ नाही होऊ शकतो. बरोबर आहे. म्हणजे एकीकडे ते पाणी साठवत असताना तुम्ही झाडं आपण तोडतो आजकाल, मानव जास्त प्रमाणामध्ये शहरीकरणामुळे झाडं तोडायला लागलेलं आहे. तर हे जेव्हा तुम्ही आता म्हणताय तर अनेक तुम्ही आता नावं घेतली तर ह्या सगळ्या म्हणजे हे प्रकार आहेत का जलव्यवस्थापनाचे? हो, येस. या जलव्यवस्थापन झाडं म्हणजे एक महत्त्वाचं आहे. जर झाडं जास्त जर राहिलं तर झाडं पाणी रोखून ठेवण्याचं काम करते, त्याला पाण्याची गरज असते आणि ते पाणी झाडं घेतल्यानंतर जे हिरवेगार होतात आणि ते हिरवेगार झाल्यानंतर जे प्रदूषण होतं कार्बन डायऑक्साईड आहे झाडं हे खेचून घेतात आणि खेचल्यानंतर आपल्याला चांगल्या प्रकारे शुद्ध हवा देतात. त्यामुळे आपल्याला प्रदूषण जे आहे ते सुद्धा झाडं मुक्त करू शकतात. म्हणून झाडं लावणं महत्त्वाचं आहे आणि पाणी आपल्याला स्थिरीकरण झाडं करू शकतात. जो ब्रेक आहे झाडांच्या मुळांमध्ये तो ब्रेक लागतो आणि ते झाडं ते पाण्याचं श्वेत किंवा तो पाणी खेचू शकतात. बरोबर आहे. मानवी जीवन किंवा अन्नसाठा ह्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातनं हे जे पाणी नियोजन आहे हे किती महत्त्वाचं आहे? फारच महत्त्वाचं आहे. कारण आपल्याला जर अन्न घ्यायचं असेल तर पाणी फार गरजेचं आहे आणि कोणतेही जर उत्पादन घ्यायचं असेल पाणी आणि माती यांचं नातं फार जवळ आहे. पाणी राहील तर माती अगदी चांगल्या प्रकारे राहील हो आणि त्यामुळे जर एखादूक आई असेल तिला बालक असेल तर तिला दूध नसेल तर बालक तो सदृढ होऊ शकत नाही, त्याचं पालन पोषण होऊ शकत. म्हणून पाणी हे जमिनीला
महत्त्वाचा घटक आहे आणि पाणी जर जमिनीला मिळाल्यानंतर आपण जमिनीमध्ये कोणत्याही प्रकारे जे बियाणं आहे ते टाकल्यानंतर आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन, एक बी टाकल्यानंतर हजारो बियाणं आपल्याला मिळू शकतात आणि ते पाणी आणि माती यांचा संघर्ष फार महत्त्वाचा आहे आणि तो संघर्ष झाल्यानंतर आपल्याला उत्पादन येऊ शकतं. बरोबर आहे. मला वाटतं माती सुद्धा उत्तम प्रकारची चाळणी आहे. हो होय. बरोबर ना? तर ती कशा पद्धतीने काम करते मातीची? हा, नियोजन करताना अगदी. स्वच्छता करत असते माती. हो येस. एखादं आपल्याकडे जर एक पाणी प्रदूषण पाणी असेल हम्म. आणि त्या प्रदूषण पाणी आपण एका खड्ड्यामध्ये, मातीच्या खड्ड्यात जर ते पाणी तिथं टाकल्यानंतर दुसरा खड्डा जे आहे ना साईडला जर खोदल्यानंतर त्या खड्ड्यामध्ये त्याचं पाण्याचं जे आपलं हे असेल पाणी ते दुसऱ्या खड्ड्यात चांगल्या प्रकारे एक गाळणी होऊन ते शुद्ध पाणी आपल्याला रिसायकलिंग मिळू शकते. बरोबर. आणि माती अशी वस्तू आहे तर कोणत्याही प्रकारे जर विषारी वायू असतील ते माती खेचू शकते. त्यांच्या जे आपण एखादं औषध असेल आणि त्याच्याजवळ असं लिहिलेलं असेल एक्सपायरिटी डेट, बरोबर. तर त्या एक्सपायरिटी डेट लिहिल्यानंतर ते औषध त्याची जी गुणवत्ता आहे ती कमी होऊ शकते. बरोबर. तसंच जर जे प्रदूषण पाणी असेल आणि ते जर गाळणीसारखं जर गळून गेलेलं तर आपल्याला चांगल्या प्रकारे एक रिसायकलिंग पाणी चांगले शुद्ध मिळू शकते. बरोबर. जे पाणीचे शुद्धीकरण कारखाना आपलं हे आता समजा धरणामधून पाणी आणतो आणि त्याला शुद्धीकरण करतो, हम्म. तर कमी खर्चामध्ये जर आपण पाण्याचं शुद्धीकरण केलं, जर ते पाणी धरणातून आपण जर विहिरीत टाकलं आणि ते पाणी दुसऱ्या विहिरीमध्ये त्याचं पर्क्युलेशन जर आलं तर कोणत्याही प्रकारे आपल्याला शुद्धीकरण करण्याची गरज भासणार नाही, चांगल्या प्रकारे पाणी मिळू शकतं. तर हे रिसायकलिंग करताना हे व्यवस्थापन आपल्याला कसं मदत करतं? हे कसं आहे, आपण जे आता समजून घ्या स्त्रिया धुणं धुतात, बरोबर. आंघोळीला जे पाणी लागतं ते आपण एकत्र हे करतात. ते जर पाणी आपण श्वेतखड्डा जर प्रत्येक खेड्यांमध्ये जर खोदल्यानंतर ते पाणी तिथं टाकलं, ते श्वेतखड्डेमध्ये जे पाणी जमा होतं आणि त्याचा जो पाझर आहे तर दुसऱ्या याच्याकडे पाझर गेल्यानंतर त्याचं गाळणी होऊन त्याचं रिसायकलिंग होऊ शकतं. बरोबर. कारण ते पाणी किंवा आपल्याकडे जर परसबाग असेल, आपण आता समजून घ्या आपण आपला एक चांगल्या प्रकारे जर एक बगीचा असेल आणि आपल्याकडे जे स्टोरेज आपले जे पाणी आहे वेस्टेज पाणी जर जात असेल, आपण ते पाणी जर आपल्या पिकांना जर आपल्या ज्या परसबागेला जर दिलं तर त्याच्यापासून सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला उत्पादन मिळू शकतं. आपल्या अंगणात चांगल्या प्रकारे भाजीपाला येऊ शकतात. त्या पाण्याचं महत्व आहे एवढं. बरोबर. बरोबर आहे. आणि आजकाल आपण बघतोय की रासायनिक जे कारखाने आहेत किंवा प्रदूषित पाणी जे सोडलं जातं, तर ह्या नद्या असतात काही गावांना किंवा इतर स्रोत असतात पण ते प्रदूषित झालेले असतात. मग तेव्हा त्यांच्यावरती हा एक नैसर्गिक प्लांट आपण जर सोडला तर दुसरे पण कोणते प्लांट आहेत की ज्या माध्यमातून आपण हे शुद्धीकरण करू शकतो आणि पाण्याचं संवर्धन करू शकतो? एक महत्वाचं अगदी हे की जे आता नदीमध्ये जे काही कारखाने जे पाणी सोडतात ते पाणी सर्व कारखान्याचं एकत्र करून एखादं डोंगरावर त्याने मोठी विहीर खोदली आणि ते पाणी तिथं जर स्टोरेज केलं तर डोंगरावर ते जे चर असतात त्या चरामध्ये ते पाणी विरघडत होऊन चांगल्या प्रकारे जे झरे तयार होतात आणि ते झरे आपल्याला जिवंत राहू शकतात आणि पुढे ते पाणी आपल्याला मिळू शकतं. एक प्रकारे आपण जिवंत नाले होऊ शकतात, जिवंत नद्या होऊ शकतात, पण शुद्ध पाणी मिळू शकतं आणि त्याच्यातले जे काही जे जीवाणू किंवा जे विषारू आहेत विषारी त्याच्यातमध्ये गाडले जातात त्या स्टोरेजमध्ये आणि कोणत्याही प्रकारे खर्च लागत नाही. फक्त ते पाणी घेऊन जाण्यासाठीच तो जो खर्च आहे तो खर्चच फक्त आपल्याला करावा लागतो, त्या कारखान्यात करावा लागतो. आणि जे आपण नदीमध्ये पाणी सोडतो ते पाणी आपण जर नदीतून गेल्यानंतर ते जनावरं पितात, काही ठिकाणी जे पाण्याचं जे असतात पशुपक्षी पितात, ते सुद्धा त्याच्यामध्ये मासे आहेत ते मरतात. त्यामुळे आपल्याला जे आपले जीवाणू आहे ते सुद्धा मरतात. त्यामुळे ते पाणी नदीत न सोडता त्याचं स्टोरेज करून त्याचं रिसायकलिंग करणं फार महत्त्वाचं. बरोबर आहे. आणि याच्यासाठी मग शासन काही अनुदान देतं का किंवा काही योजना आहेत का वेगळ्या शासनाच्या ज्या योजना आहेत, आता जे कारखान्याचे जे स्टोरेज असेल ते कारखान्याच्या नियमानुसार काही असतील ते शासनाला त्यांच्या जे असतील तर ते नक्की त्यांना काही टक्के त्यांना अनुदान असेल. पण शेतकऱ्याने जे आता जे गतिमान कामं केलेलं आहे त्याला 100% अनुदान शासनाचं आहे. गतिमान करून घ्या, पाणी अडवा पाणी जिरवा, हे जर सर्व शेतकऱ्यांनी ग्रामसभेतून बसून त्याचं महत्त्व जर प्रत्येक शेतकऱ्याला सांगितलं, स्त्रियांना सांगितलं
की आपण जे धुणं धुतो किंवा काय जे पाणी वापर करतो, जर एखादं मुलाला जर पाणी पाहिजे असेल, तो अर्धा ग्लास पाणी वापरत असेल बरोबर. आणि आपण त्याला भरून ग्लास जर दिला, त्याच्यापेक्षा त्याला पाण्याचा अर्धाच ग्लास द्या आणि अर्धा ग्लास जर वाचवलं तर आपण पाणी सुद्धा वाचवू शकतो. याचबरोबर आपण जे म्हणतो की भौगोलिक परिस्थिती किंवा ऋतुमान, या ऋतुमानावरती किती परिणाम करतं पाणी? कारण जिथे पाणी नसतं तिथे मला वाटतं कोरड आपण पाहतो, कोरड. पण जलव्यवस्थामुळे आपल्या ऋतुमानावरती सुद्धा आपण परिणाम करू शकतो का? हो, नक्कीच. जर एखादं ठिकाणी जर आपण जर पाणी असेल आणि त्या ठिकाणी ढगळ खूप आलेले आहे आणि ज्या ठिकाणी कोरडवाहू किंवा गरम हवे असेल तर ढग तिथं आकर्षक नाही होऊ शकत बरोबर. आणि आकर्षक नसल्यामुळे तिथं पाऊस पडत नाही. बरोबर. जर चांगल्या प्रकारे जे जमिनीत पाणी असलं आणि ते सर्व झाडं जर हिरवीगार असली आणि त्या ठिकाणी वातावरण अगदी चांगलं असेल तर त्याचे जे ढगाचं अट्रॅक्टिव्ह आहे, ते खालचे जे झाडं आहे ते अट्रॅक्टिव्ह करू शकतो, पाणी जास्तीत जास्त पडू शकतं. म्हणून ज्या ठिकाणी झाडं जास्त असतील, जसं डोंगर असेल, सह्याद्री असेल, तर या ठिकाणी पाणी का जास्त पडतं, त्याला जे ढगांना जे पोषण म्हणजे हवामान आहे ते मिळाल्यानंतर जास्तीत जास्त पाणी पडू शकतं. म्हणून प्रत्येक ग्रामीणमध्ये सुद्धा झाडं फार महत्वाचं आहे आणि त्याला जास्तीत जास्त पाऊस पडू शकतो. कधीही प्रकारे आपल्याला केव्हाही पाणी लागलं, त्या ढग निघाले तर असं जर राहिलं तर नक्कीच पाणी आपल्याला मिळू शकतं. इतर ह्या ज्या योजना आहेत, या योजनांसाठी काही अटी असतात का? म्हणजे कोणी त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकतो या का? योजनामध्ये कोणीही नाही, फक्त शेतकरी असायला पाहिजे किंवा कारखानदार असेल, तो जर त्याला जर त्याचे जे कारखान्यासाठी जर पाण्याचं व्यवस्थापन करत असेल आणि शेतकरी असेल तर त्याला नक्कीच शासन अगदी 100% अनुदान आहे आणि ती योजना आपल्या गावाला राबवून घेणं फार महत्वाचं आहे. जेव्हा या शासनाच्या योजना निघाल्या बरोबर. आणि त्या टायमाला प्रत्येक तालुक्यात ठिकाणी मिटिंग होत आहे बरोबर. आणि त्यांनी अशी सांगितलं की गाव निवडा असं. पण मी त्या ठिकाणी जेव्हा मीटिंगमध्ये गेल्यानंतर त्यांना आमचा विषय निघाला की तुम्ही आमचं गाव घ्या, तुम्हाला काही जर अडथळे असतील तर मी लोकांची ग्रामसभा घेतो, लोकांना त्याचं महत्त्व पटवतो बरोबर. आणि काही जर तुम्हाला अडथळे देतील तर मी त्या लोकांचे पाय पडून घेईल, पण योजना माझ्या गावात राबा. आणि त्यामुळे ही जी योजना आहे, मी संपूर्ण 100% योजना मी माझ्या गावाला राबवून घेतली आणि शासनाने मला चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला. बरोबर आहे. पण म्हणजे ह्या योजना तुम्ही जेव्हा राबवता तेव्हा लोकांनी त्याचा विचार कशा पद्धतीने करायला पाहिजे? लोकांनी कसं आहे, दूरदृष्टी ठेवणं महत्वाचं. ही योजना जर एखादं आपल्याला थोडंसं शेत खराब होत असेल किंवा जात असेल तर त्या शेताकडे नाही पाहायचं. आपल्या येणाऱ्या पिढीसाठी जर आता आम्ही तुमच्यासाठी जर काय चांगल्या प्रकारे पाणी आणि जमीन नाही ठेवली तर तुम्हाला जगण्यासाठी काय पाहिजे, खरं पाणी आणि जमीनच पाहिजे आणि ती तुम्हाला देणं, ही संपत्ती देणं फार महत्वाचं आहे. आणि ही संपत्ती जर तुम्हाला दिली तर तुम्ही येणाऱ्या आणखी पिढीला तुम्ही चांगल्या प्रकारे देऊ शकतात. मग ह्या जनजागृतीसाठी पण तुम्ही आणखीन काही वेगळे उपक्रम करता का? म्हणजे काही स्पर्धा किंवा इतर असं काही गोष्टी करता का? ही जनजागृतीसाठी एक जे आपण जसं एक याच्या मीडियामध्ये आता पेपर वगैरे असेल किंवा एसटी जाहिरात, आपण एसटी महामंडळाची एसटी, त्याच्यात अगदी तुम्ही इतर जाहिरातीपेक्षा पाण्याचं महत्व काय या जाहिराती त्या एसटीच्या साईडला लावल्या किंवा हे केलं तर आपल्याला अगदी चांगल्या प्रकारे घरोघर पोहोचणारी एसटी, ही प्रत्येक ठिकाणी पोहोचणारी एसटी आहे. आणि अशी एसटीने जर प्रचार केला तर कोणत्याही प्रकारे त्याला कमी मीडिया आहे, आपली दूरदर्शन मीडिया आहे, नंतर आकाशवाणी मीडिया आहे. या मीडिया, कारण प्रत्येक असा आता असा माणूस राहिला नाही, तो आकाशवाणी आणि दूरदर्शन कधी पाहत नाही असा शब्द कोणाचा नाही. अगदी डोंगरात आणि झोपडीमध्ये दूरदर्शन आणि आकाशवाणी पोहोचलंय आणि त्यामुळे लोकांना जनजागृती फार महत्वाची. सर, काही ठिकाणी आपण पाहतो की जमीन सलग असते किंवा काही ठिकाणी चढ उतार असतात, तर हे जे चढ उतार आणि जमीन असते तेव्हा जलव्यवस्थापन या माध्यमातून आपण कशी काय मदत करू शकतो पाणी पोहोचवण्यासाठी? अगदी महत्वाचा प्रश्न आहे. जमीन ही कसं आहे, चढ उतार असते आणि ज्या चढ उतारामध्ये ज्या ठिकाणी जमीन अगदी छोटे छोटे तुकडे करायचे, ते तुकडे हळूहळू अगदी पायरीने केल्यानंतर आहे ना, त्या तिथल्या पाणी तिथल्या तिथंच हे केल्यानंतर त्याचा ओव्हरफ्लो पुढच्या याच्यात पाणी येऊ शकतं, त्याच्या ओव्हरफ्लो दुसऱ्या याच्यात येऊ शकतं. असे छोटे छोटे जर तुकडे केले
तर नक्की या तुकड्यांमध्ये पाणी पाणी जिरतं आणि चांगले उत्पादन येऊ शकतं. बरोबर आहे. ते तुम्ही मघाशी पण म्हटलात की त्याच्यासाठी काही पद्धती असतात. मग ते तुम्ही काय म्हणजे कशा पद्धतीने करतात? काही बांध घालता त्याला का? जे कंट्रोल बंडिंग म्हणतो. हा, कंट्रोल बाइंडिंग म्हणजे काय असतं? कंट्रोल बंडिंग म्हणजे जमिनीच्या बाजूने बंद बांधणं, अच्छा, त्याला कंट्रोल बंडिंग म्हणतात. बरं. पण म्हणजे जमीन केवढी असली पाहिजे आणि त्याला जमीन तुम्ही एक, आता समजा 1 एकर जर जमीन असेल, बरोबर. त्याचे कंट्रोल बंडिंग करणं, प्रत्येकाचं एक एकराचे तुकडे करायचे ओके. आणि तिथल्या तिथंच ते पाणी तिथं जिरवायचं. बरं बरं. पण काही ठिकाणी असं असतं की पाणथळ असते जमीन. हो. अति पाणी पण तुम्हाला जर शेतीला किंवा इतर ठिकाणी जर झालं तर तेही योग्य नसतं. बरं. मग अशा वेळेला तिकडे तुम्ही काय विचार करता? एक महत्वाचा प्रश्न आहे. पाणथळ जे जमीन असतात, तर मी आमच्या आताच गावाला कंट्रोल बंडिंग केलं आणि बरेच शेतकऱ्यांची पाणथळ जमीन होती. बरोबर. त्यांच्यात ते पाणथळ जास्त पाणी झाल्यामुळे कोणत्याही प्रकारे उत्पन्न येत नव्हतं हम्म. आणि त्या लोकांना मी चर पद्धतीने त्यांना बंद टाकून दिले. चर पद्धतीने ते चर निघाल्यानंतर निसर्गाचं जे पाणी पडतं ते चराला वाटे अगदी वापसा कंडिशन लवकर होते आणि त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे पिकं न येत होते. तर आता चांगल्या प्रकारे वापसा कंडिशन आल्यानंतर चांगल्या प्रकारे उत्पादन त्या लोकांना यायला लागलं. म्हणून चर काढणे फार महत्वाचं आहे आणि चर जर काढलं तर पाणथळ जमिनीमध्ये सुद्धा उत्पादन येऊ शकतं, हे महत्वाचं. पण म्हणजे बरेचदा आपण बघतो की पीक काही वेळेला असं होतं की खूप दुष्काळ पडलाय आणि सगळं करपून जातं. तर आपण कधीतरी बघतो की खूप पाऊस पडलाय आणि सगळं पीक नासून जातं. आणि मग जेव्हा खूप पाऊस असतो किंवा जिथे खूप पाणी आहे तर ते पाणी जिथे आहे तिथे सुद्धा आपण बघतो दुष्काळ आहे. म्हणजे मे महिना आला तर तिथे विहिरीला पाणी मिळत नाही. मग तिथे लोकांनी कसा विचार करायला पाहिजे? आता समजून घ्या, ज्या ठिकाणी आपण पाणी कमी असेल किंवा पाणी जास्त असेल, जेव्हा जास्त पाणी आहे ना, आपण स्टोरेज करणं किंवा जे शेततळं करणं फार महत्वाचं आहे. बरोबर. आणि प्रत्येक शेतात शेततळं जर केलं आणि जे जास्त स्टोरेज पाणी असेल त्या शेततळ्यात आपण जर जमा केलं तर एखादूक वेळे आपल्याला एका पाण्यासाठी जर पीक जात असेल तर त्या शेततळ्याचं पाण्याचा वापर करून आपण नक्कीच उत्पादन घेऊ शकतो. पण प्यायचं पाणी जे असतं त्याच्यासाठी सुद्धा आपण व्यवस्थापन करणं किंवा संवर्धन करणं, साठा करणं गरजेचं आहे. मग तेव्हा आपण कसं काय करायचं? म्हणजे त्याच्यासाठी काही वेगवेगळ्या योजना असतात. आपल्या जे आता समजा आपण गावामध्ये पाण्याची योजना आहेत आणि ते पाणी आपल्याला स्टोरेज पाहिजे, तर गाव तडाव करणं महत्वाचं आहे. आणि त्या जे येणारे जे नाले आहेत आणि त्या गाव तलावामध्ये वर्ग करायचे आणि तिथंच ते स्टोरेज केल्यानंतर आपल्या गावाजवळच्या जे पाणी पुरवठा योजना असेल, त्या विहिरी असतील, त्या जिवंत राहू शकतात. म्हणून स्टोरेज करणं फार महत्वाचं. एखाद्या कुटुंबाने आणि प्रत्येक व्यक्तीने सुद्धा या पाण्याचं नियोजन करणं गरजेचं आहे. तर त्यासाठी तुम्ही काय सांगाल? प्रत्येक कुटुंबाने आपल्या घरामध्ये जसे आपण एकमेकांना संस्कार टाकतो, पाण्याचा वापर कसं करा, आपण बचपनपासून आई जशी मुलाला शिकवते की त्याला चांगला जर संस्कार टाकले तर तो चांगल्या प्रकारे त्याचा ते संस्कार करू, तसंच आपण घरापासूनच संस्कार सुरू करायचे की पाण्याचा वापर कसं करावा. जास्त असेल तर त्याला किती द्यावं, बरोबर, की आता स्वयंपाकाला किती पाणी द्या. आपण जर काही आता बाथरूम असेल किंवा जे टॉयलेट असेल याला पाण्याचा वापर खूप करतो, त्याला कमी कसे वापर करता येईल हे आपण घरापासूनच जर व्यवस्थित जर केलं तर नक्कीच सर्व कुटुंब त्या पाण्याचं व्यवस्थापन करू शकतात. बरोबर आहे. पण याचबरोबर तो जो पाण्याचा साठा आहे ना, तर व्यक्तीने सुद्धा कसं करायला पाहिजे? म्हणजे लहान मुलांनी किंवा अगदी मोठ्यांनी सगळ्यांनी कसं विचार करायला पाहिजे? लहाननी जसं मी तुम्हाला आई सांगितलं की मला पाणी पाहिजे, तर त्याला पहिल्याने आपण ग्लास भरून नाही द्यायचं, त्याला अर्धा ग्लास द्यायचं. मग तेवढंच पाणी तो पिल्यानंतर तो आणखी पाणी द्या, तर आणखी त्याला अर्धा ग्लास द्यायचा. तर अशा प्रकारे त्याचं जर घरात नियोजन केलं तर मोठ्यांनाही त्या प्रकारे हे नियोजन होतं आणि म्हणून तो शेतात सुद्धा ते पाणी वापरू शकतो. बरोबर. मग कसं वापरावं, असं कमी पाण्यात उत्पादन कसं घ्यावं. मग आपला स्प्रिंकलर पद्धत आहे, ड्रीप पद्धत आहे, या पद्धतीने जर त्याने पाणी वापर केला तर नक्कीच जर त्या पाण्याचा वापर कसा वापर करावा हे त्याला घरापासून सुरुवात होते. बरोबर आहे. पण तुम्ही सर जेव्हा मार्गदर्शन करायला जाता तेव्हा तुम्ही काय काय विषय शिकवता? ताई, मी जे आहे ना कमीत कमी 17 प्रकारचे ट्रेनिंग दिलेले आहेत. हो, विद्यापीठाचं सर्व. बरं. तर मधपालन पासून, गांडूळ खत पासून आणि इतर जे आहे वनस्पतीपासून, रोपवाटिकापासून जेवढ्या ट्रेनिंग विद्यापीठात निघाल्या त्या ट्रेनिंगमध्ये मी सर्व
मार्गदर्शन मला हे तर मी आणि प्रत्येक ठिकाणी मार्गदर्शन शेतकऱ्यांना करतो की कमी खर्चामध्ये शेती कशी होईल या पद्धतीने मी त्यांना कायम मार्ग आणि माझा शेतकरी बांधव त्याची प्रगती कशी होईल बरोबर आहे. हे मी माझ्या डोळ्यासमोर आणि ठेवून आजचे तरुण पिढी बरोबर आहे. शेती कशी कडे वळणार त्यांना सुद्धा मी त्यांना मार्गदर्शन करतो. बरोबर आणि अशा अनेक ठिकाणी मी बरेच संमेलनमध्ये आणि या तालुका याच्यामध्ये मला बोलवतात, जिल्ह्यामध्ये बोलवतात, महाराष्ट्रात हे बोलवतात. मधपालन जे ट्रेनिंग आहे हे आळंदीला मी घेतल्यानंतर मध एक प्रत्येक शेतकऱ्याने शासनाने जर एक मध पोळं प्रत्येक शेतकऱ्याला जर दिलं हम्म. तर त्याला 30 ते 35% उत्पादन वाढू शकतं. कारण ते परागीभवन असल्यामुळे बरोबर आहे. त्याचं उत्पादन नक्की वाढू शकतं. बरोबर. असं शासनाने काही ज्या गोष्टी आहेत बरोबर शासनाने शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचते किंवा शेताच्या बांधापर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे. बरोबर आहे. आणि ते अधिकाऱ्यांचं काम शासन देतं बरोबर आहे. हे नक्की, पण शासन GR निघतं तो अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचतं, पण अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचणं फार महत्वाचं आहे. आणि तो जर बांधापर्यंत त्याचं प्रशिक्षण देणं, त्याच्याला अगदी म्हणजे एक गट तयार करणं आणि त्या गटातून प्रत्येका शेतकऱ्यांपर्यंत पाणी आणि जमिनीचं महत्त्व पटवून देणं फार महत्त्वाचं आहे. आणि हे जर बांधापर्यंत पोहोचलं तर मी नक्की सांगतो तर दुसरी हरित क्रांती ऐवजी तिसरी हरित क्रांती नक्की होईल आणि आपण जगू शकतो. नक्कीच नक्कीच. नक्कीच. तर आज तुम्ही पाहिलं, आज आपण बोलत होतो श्रीराम पाटील यांच्याशी. अतिशय छान माहिती सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. या माहितीचा तुम्ही सुद्धा खूप छान पद्धतीने वापर कराल आणि आपलं घर शिवार हिरवगार कराल, जलसंवर्धन कराल अशी आशा आहे. सर, आज तुम्ही इथे आलात, आम्हाला खूप छान माहिती दिलीत, त्याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद दूरदर्शनच्या.